दुपारी जेवण वगैरे झाल्यावर अवंती गेस्ट रूममध्ये होती. मंजिरी गेल्यावर सौम्याची साथ मिळाली होती. कबीरसोबत त्याचे 2 मित्रसुद्धा त्या गेस्ट रूममध्येच होते. सगळ्यांशी मस्ती चालू होती दोघांसोबत, त्यामुळे दोघेही एन्जॉय करत होते. एकांतात वेळ काही दोघांना भेटला नाही. त्याचेही मित्र त्याच्यासाठी काल या घरात थांबले होते आणि आजही रिसेप्शन होईपर्यंत घरातच होते. मग त्यांना सोडून त्याचेही मन लागत नाही. त्यात रिसेप्शनची एक वेगळीच अवंतीची तयारी चालू होती. हेमा, अनुराधा काही ना काही तिच्यासाठी आणून ठेवतच होत्या. सामान बघूनच अवंतीला टेन्शन आलं होतं. आतापर्यंत तिचे दागिने महाराष्ट्रीयन लुकला सूट होतील असे होते, पण आता हेमाने आणि अनुराधाने जे दागिने आणून ठेवले होते ते सगळे हाय क्लास स्टँडर्ड मेंटेन करत होते. दागिने घेताना तिने स्वतः गळ्यात घातला होता तेव्हा खूप हेवी आणि रिच लुक देऊन जात होता आणि कबीरला सुद्धा तो आवडला होता. दोघांनी सोबत रिसेप्शनची शॉपिंग केली होती. त्यावेळेस तिची नजर साड्यांवर जात होती, पण त्याने तिच्यासाठी लेहंगा चूज केला होता. गावात असल्यामुळे सगळेच कार्यक्रम साडीवरच केले होते. रिसेप्शन त्यांच्याकडे होतं, तर अनुराधाने आधीच सांगितलं होतं की साडी सोडून वन पीस किंवा लेहंगा घे. मग तेच डिझायनरने दाखवलं होतं. त्याने वन पीस चूज केला होता, पण तिने घालूनसुद्धा पाहिला नाही. कधी घालायची सवयच नव्हती आणि असं अचानक कसं घालणार होती. हो नाही करत लेहंगाच सिलेक्ट केला. वहिनी घरात पाहुणे आहेत आणि कसं निघायचं आता? निघालं तर आपण कार्यक्रमपर्यंत पोहोचू शकतो. सुरेखा मीराच्या बहिणीवर एक नजर टाकत हळू आवाजात वैतागलेल्या स्वरात म्हणाली. बळवंतरावांच्या बाजूचे जे पाहुणे आले होते ते तर सकाळ सकाळीच निघून गेले होते, पण मीराचे बहीण भाऊ त्यांची मुलं अजून राहिली होती. ते पण त्यांना मीराला एकटं सोडून वाटत नव्हतं. अवंती सगळ्यांची लाडकी होती आणि मीरा उतरलेला चेहरा बघून सुद्धा त्यांना जायची इच्छा होत नव्हती. म्हणून सगळेच 2-3 दिवस थांबून जाणार होते. हां, ते कालच जाणार होते, पण मीच थांबवून घेतलं. अजून 2-3 दिवस आहेत. मीरा हळू आवाजात नजर फिरवत म्हणाली. तिला थोडासा राग आला होता. आता तिच्या बहीण भावांना बोलवायचं म्हटलं की हिची परमिशन घ्यायची का? मग आता लेकीच्या कार्यक्रमाला यायचं नाही का तुम्हाला? तुम्हाला माहीत होतं ना दुसऱ्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कार्यक्रमाला जायचंय? सुरेखा चिडून म्हणाली. सुरेखा, मग पाहुण्याला जा म्हणायचं का? हां, तुमच्याकडे पद्धत असेल, पण ही तर कसली पद्धत काही नाही. तिचं घर आहे, किती का दिवस तिच्या माहेरच्यांना ठेवून घेऊ दे. बळवंतराव बाहेरून येतच होते की सुरेखाचे शब्द कानावर पडले असते. त्यांच्या मोठ्या आवाजात म्हणाले. बळवंतरावाच्या आवाजाने सुरेखा दबकली. तसंही चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली. अरे बाबा, मी काय वहिनीच्या पाहुण्यांना जा म्हणत नाहीये. मी फक्त म्हटलं एक दिवस ते घर सांभाळतील की आपण लगेच जाऊन येऊ. उद्या सकाळी परत या तुम्ही, असं मला म्हणायचं. सुरेखा शब्द फिरवत म्हणाली. मी काय म्हणते वंस, तुम्ही तिघेजण जाऊन या की. परत 2 दिवसांनी अवंती येणारच आहे की, तेव्हा मी भेटतेच की. मीरा तिच्या काळजावर दगड ठेवत म्हणाली. तिची त्या पाहुण्यांमध्ये पुन्हा मिक्स व्हायची इच्छा पण नव्हती आणि आता घरातल्या तिच्या माहेरच्यांना सोडून जायचं मनसुद्धा नव्हतं. हां, असंही चालतं की आबा, आहे की आता वहिनीसोबत तिचे माहेरचे. मग आपण तिघेच जाऊन येऊ. सुरेखा लगेच खुश होत म्हणाली. तसं बळवंतराव विचारात पडले. त्यांना जायला काही प्रॉब्लेम नव्हता, पण मीराला एकटीला सोडून जायची इच्छा होत नव्हती. कालपासून तिचा उतरलेला चेहरा बघून रात्रीपासून तिच्या आजूबाजूलाच घुटमळत होते. तिचा आवाज ऐकला तरी त्यांच्या मनाला समाधान मिळत होतं. तिच्याशी कधी प्रेमाने गोडीत बोललं नव्हतं. असं सगळ्यांसमोर घरात पाहुणे असलं की तिच्या जवळ जाऊन प्रेमाच्या गोष्टी बोलणं तर नव्हतंच, पण ती आजूबाजूला हसत खेळत राहावी हे त्यांचं मन बोलत होतं. आणि अवंती गेल्यापासून तर मीराचा चेहराच बारीक झाला होता. त्यांच्यासमोर वरवर हसत असली तरी आतलं मन कधीच उघडून बोलत नव्हती आणि तिलाही अशा गोष्टींची सवय नव्हती. पाहुण्यांसमोर नवऱ्यापुढे जातसुद्धा नव्हती आणि जसे घरात पाहुणे आले तसं तर सगळं काही ह्याच्या त्याच्या हातात देऊनच पाठवत होती. सुरेखा आल्यावर तर विचारायलाच नको, सगळं काही तीच बघत होती. दोघेजण एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत नसले तरी एकमेकांबद्दलची काळजी होतीच. काय विचार करता? जावा लेकीचं सुख स्वतःच्या डोळ्यांनी बघून या, त्याशिवाय मनाला शांती मिळणार नाही. मीरा डोक्यावरचा पदर सावरत गालात हसत म्हणाली. माझी लेक सुखातच असणार, त्याशिवाय तिचं सकाळचं गोड रूप बघायला भेटतं का? सुरेखा, ऋषीला घेऊन जा, मी पाहुण्यांशी बोलतो. घरात पाहुणे आहेत आणि त्यांना सोडून जाणं बरं दिसत नाही. अवंती आमची समजूतदार आहे, पाहुणे पण समजून घेतील. येताना ऋषी तिला घेऊनच येईल आणि सोडवायला आम्ही दोघे येतो. बळवंतरावांनी त्यांचा निर्णय सुनावला. मीराला सोडून जाऊच शकत नव्हते. सुरेखाची कळीच खुलली होती, पण चेहऱ्यावर तसे भाव आणले नाही. मीरा बोलणार की त्यांनी हातानेच तिला थांबवलं. बरं, मी आहे, काय काळजी करू नकोस, मी पाहुण्यांना समजावते. तरी तू एक फोन कर.
ऋषी. सुरेखा बोलून ऋषीला हाक मारत त्याच्या रूमकडे निघाली. जायचं ना, पाहुण्यांना राग येईल की, मीरा काळजीने ओरडत म्हणाली. त्यांनाही माहीत आहे आपल्या घरात पाहुणे आहेत. भरलेलं घर सोडून जाता येत नाही. तू काळजी करू नको, मी पाहुण्यांना समजावतो. जा जेवण करून घे. आत्ताच अवंतीला काय बी सांगू नकोस. लेकराचं तोंड बारीक व्हायचं. बळवंतरावांचा आवाज अवंतीचा विचार करून हळवा झाला होता. बघता बघता 4 कधी वाजले कळलेच नाही. दोघांनाही आवरायला घेतलं. कबीर त्याच्या रूममध्ये आवरायला गेला होता. अनुराधाच्या रूममध्ये मेकअप आर्टिस्ट तिला आवरत होती. ती शांत एका चेअरवर बसून होती. यावेळी मेकअप आर्टिस्ट वेगळी वाटली. भीती, एक्साइटमेंट, टेन्शन सगळं काही तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवून येत होतं. कधीच अशा कार्यक्रमात ती गेली नव्हती. तिचा स्वतःचाच पहिला कार्यक्रम असेल. TV सिरियलमध्येच बघितला असेल. गावाकडे तर लग्न झालं, पूजा झाली, विषय संपला. रिसेप्शन वगैरे हा प्रकार तिथे नव्हताच. त्यात त्यांचे हाय क्लास स्टँडर्ड लोक लग्नातच तिने पाहिले होते ते तर मोजकेच होते. पण आता किती लोक असतील हा विचार करूनच पोटात गोळा येऊन जात होता. वाव, खूप छान दिसत आहे. अनुराधा तिच्या मागे उभे राहून मिररमध्ये तिच्याकडे बघत हसत म्हणाली. त्यांनी त्यांच्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानामागे लावलं तसं तिने लाजून नजर झुकवली आणि खरंच तिला सुद्धा एक वेगळीच फिलिंग येत होती. पहिल्यांदाच आपण एवढे सुंदर दिसत आहोत याची जाणीव तिच्या मनाला होऊ लागली. चेहऱ्यावर गोड लाली पसरल्यामुळे खूपच तिला चेहरा ग्लोईंग करत होता. अरे वा, मेकअप आर्टिस्टने अवंतीच्या चेहऱ्याला वेगळाच लुक दिला आहे. खूपच वेगळी आणि सुंदर भासत आहे. हेमा रूममध्ये आलीच होती की तिचं लक्ष अवंतीकडे गेलं आणि मनापासून तिची तारीफ केली. अवंतीने लाजून थोडीशी नजर वर करून अनुराधाला पाहिलं. पहिल्यांदाच तिने अनुराधाला अशा अवतारात बघितलं होतं म्हणून थोडीशी सरप्राईज झाली होती. आणि त्याचबरोबर तिला थोडं टेन्शनसुद्धा आलं होतं. आजपर्यंत तिने कधीच स्लीवलेस घातलं नव्हतं. पण इथे सासूने पार्टीवेअर साडी आणि त्याला कॉम्बिनेशन म्हणून स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. त्यावर सुंदर असा हिऱ्याचा नेकलेस, केस मोकळे सोडून मेकअप. हेमासुद्धा डिझायनर स्किन फिट वन पीस घातला होता. हेमाला तिने अशा कपड्यांमध्ये बघितलं होतं म्हणून तिचं काही वाटलं नाही. पण अनुराधाला बघून थोडीशी ती हक्काबक्कात झाली होती. आधीपासूनच अनुराधाला अशा प्रकारे राहायची सवय होती. त्याचबरोबर हेमासुद्धा तिच्या लेवलला मॅच करत होती. पहिल्यांदाच अवंतीला जेव्हा बघितलं तेव्हा अनुराधाला वाटलं नव्हतं कबीर तयार होईल आणि घरी आल्यावर तर त्याने नकारच दिला म्हणून बाकीचा विचार तिने सोडूनच दिला होता. पण जेव्हा त्याच्या प्रेमाबद्दल तिला कळलं तसं तिने अवंतीला सुद्धा मनाने स्वीकारलं. कारण आपला मुलगा कसा आहे तिला माहीत आहे. त्याचं लग्न जर अवंतीसोबत झालं नाही तर तो आयुष्यभर तसाच राहील आणि हट्टीसुद्धा तितकाच होता. त्यांनी विरोध केला असता तरी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिच्याशी लग्नसुद्धा करून मोकळा झाला असता. त्यामुळे त्याला खुश बघायचं होतं आणि त्यात अवंतीचा स्वभावसुद्धा मनाला भावला होता. दोघी छान दिसत आहात, अवंती दोघींकडे बघत हसत म्हणाली. तशा दोघी जणी एकमेकींकडे बघून हसू लागल्या. आमच्यापेक्षा तू सुंदर दिसत आहेस आणि माझ्या दोन्ही सुना खूप सुंदर आणि कर्तबगार आहेत याचा अभिमान मला आहे. एक डॉक्टर तर एक सोशल वर्कर, बिझनेस वुमेनसुद्धा लवकरच होईल. अनुराधा दोघींच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली. तसं दोघीजणी एकमेकींकडे बघून हसू लागल्या. पहिल्यांदाच हेमा आणि अवंती मनापासून एकमेकांकडे बघून हसल्या होत्या. आम्ही पुढे जातो, तू सौम्य आणि कबीरसोबत ये. अनुराधा बोलत कबीरला फोन लावते. हॅलो. तो कॉल रिसीव्ह करत त्याचे केस सेट करू लागला. त्याचे सगळं एकदम परफेक्ट होतं म्हणून त्याला काही वेळ लागत नव्हता. पण आज तो स्वतः मेन होता म्हणून स्वतःला जास्त वेळ खर्च करत होता. आम्ही पुढे जात आहोत. तुझं आवरून झालं असेल तर खाली ये. अवंती एकटीच रूममध्ये आहे. आता फक्त सौम्य आवरायची राहिली आहे. तिचं आवरून झाले की तुम्ही वेळेत घर सोडा, अनुराधा म्हणाली. तसं अवंतीच्या पोटात फुलपाखरांचा थवा उडू लागला आणि इकडे अवंती एकटीच आहे हा विचार करूनच त्याच्या डोळ्यात चमक आली होती. तू माझीच मॉम आहे ना? तू इतक्या दिवस माझ्याच अवंतीपासून मला लांब ठेवत होती आणि आज मला तिच्यासोबत थांबायला सांगत आहे. वा, कबीर टॉन्ट मारत हसत म्हणाला. गप्प बस, जास्त नाटक करू नको, ये खाली, अनुराधा हसत बाहेर जात म्हणाली. अनुराधाने थोड्याफार त्याला सूचनाही दिल्या आणि हेमासोबत निघून गेली. रिसेप्शन ज्या हॉटेलमध्ये होतं सगळेजण तिकडेच गेले होते. आता फक्त घरात अवंती, कबीर आणि सौम्या होते. सौम्याचं अजून आवरलं नव्हतं म्हणून ती आवरत होती. तो खाली येऊन लिव्हिंग एरियामध्ये इकडून तिकडून फिरत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कधी एकदा अवंतीला बघू असं झालं होतं. पण अनुराधाच्या रूममध्ये मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे त्याला लगेच जाता येत नव्हतं. स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवून होता.
थोड्या वेळातच 2-3 मेकअप आर्टिस्ट अनुराधाच्या रूम बाहेर पडला. तसं त्यांना बघून त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती. जाता जाता मेकअप आर्टिस्टने त्याच्यावर नजर टाकली आणि एक गोड स्माईल दिली. त्यानेही मंद स्मित केलं. अवंती स्वतःहून तरी बाहेर येणार नव्हती हे माहीत होतं. सौम्या किंवा त्यालाच तिला घ्यायला जावं लागणार होतं. मेकअप आर्टिस्ट बाहेर गेला तसं तो अनुराधाच्या रूमच्या दाराजवळ जाऊन उभा राहिला. त्याने एक नजर दाराला बघून दीर्घ श्वास घेत दार उघडलं. पहिल्यांदा तिने इतकं सुंदर आवरलं होतं म्हणून ती सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतच होती की दाराचा अचानक आवाज आल्यामुळे दचकून गेली आणि हातातला मोबाईल खाली पडला. ती घाबरून दाराकडे बघू लागली. दोघांचीही नजरानजर झाली. धडकी भरल्यामुळे तिचं हृदय घाबरून जास्तच धडधड करत होतं. घाबरलेल्या नजरेने बावरी होऊन त्याच्याकडे बघू लागली. दार उघडताच ती समोर दिसली आणि त्याचा श्वास एकदम रोखला गेला. 1 सेकंदसुद्धा पापणीची त्याने हालचाल केली नव्हती. आईस ब्ल्यू कलरचा कुंदन वर्क असलेला वेस्टर्न लेहंगा तिच्या दुधाळ रंगावर डायमंडसारखा चमकत होता. गळ्यात डायमंड नेकलेस आणि त्याला सूट होतील तसे हेवी कानातले. केस मोकळे सोडून खालून कर्ल केले होते आणि डायमंडचा डोक्यावर हेअरपिन खूपच सुंदररित्या तिच्या डोक्यामध्ये सजवल्यामुळे एका क्राऊनसारखं भासत होतं. त्या हेवी नेकलेस डायमंड नेकलेसमध्ये त्याचे छोटंसं नाजूक मंगळसूत्रसुद्धा उठावून दिसत होतं. तिच्या त्या लांब सडक नाजूक हातात रेशमी हिरव्या बांगड्या आणि त्यावरची मेहंदी. ग्लिटरचा हेवी आय मेकअपमुळे तिचे बदामी काळे भोर डोळे खूपच आकर्षित वाटत होते. नाजूक ओठांवरची न्यूड लिपस्टिक तिच्या ओठांना एक गुलाबी छटा देऊन गेला होता. तिच्यावरून नजरसुद्धा त्याला हटवू वाटत नव्हती. इतका तो तिला भान हरपून बघत होता. ह्यावेळी तिचा मेकअप खूपच वेगळा जाणवत होता. त्या मेकअपमधली ती अगदी एका बार्बी डॉलसारखी दिसून येत होती. तिचं आसमानी सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होता. एका परीकथेतील परी जणू त्याच्यासमोर उभी आहे असे भासत होते. तर अवंती आणि कबीरचे रिसेप्शन आपण पुढील भागात बघूया. तर हा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.